पालकमंत्री पण जी दृश्य आपल्याला दिसत आहेत त्यावरून गिरीश महाजन काहीसे अस्वस्थ आहेत, नाराज आहेत, कामं योग्य पद्धतीनं झालेली नाहीत आणि त्याकरता ते जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला सूचना देताना दिसत आहेत। रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात मंत्री भरत गोगावले यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। पालकमंत्री पदाचा निर्णय झाला असून फक्त निर्णय जाहीर होणं बाकी आहे, निर्णय जाहीर करण्याची औपचारिकता बाकी आहे, असं शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलंय। माणगावमधल्या एका कार्यक्रमाच्या दरम्यान ते कार्यकर्त्यांशी बोलत होते। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा विषय अद्यापही प्रलंबित आहे, पण रायगड जिल्ह्यात अन्य काही पदांवरचा दावा सोडल्यानंतर प्रामुख्याने विधान परिषदेतली जागा त्यावरचा दावा शिवसेनेकडून मागे घेण्यात आल्यानंतर गोगावले यांचं पालकमंत्रीपद निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। याच विषयाच्या संदर्भात भरत गोगावले, उदय सामंत शिवसेनेचे नेते आणि भाजपचे मंत्री बावनकुळे यांनी काय म्हटलंय पाहूया। पालकमंत्र्यांसाठी पण काल आम्ही सांगितलं आणि झालेलं आहे, फक्त आता डिक्लेरेशन बाकी आहे, त्यामुळे त्याची पण काळजी करू नका। पालकमंत्र्यांसाठी पण काल आम्ही सांगितलं आणि झालेलं आहे, फक्त आता डिक्लेरेशन बाकी आहे, त्यामुळे त्याची पण काळजी करू नका। यावर पण शिवसेनेची म्हणण्यापेक्षा माझी वैयक्तिक मी भूमिका सांगितलेली आहे की विधान परिषदेच्या तिकिटाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे साहेबांनी ज्या ज्या कमिटमेंट केलेल्या आहेत त्या खरं तर इतक्यात पूर्ण व्हायला पाहिजे होत्या। कालच मी राष्ट्रीय अध्यक्षा एनसीपीच्या सुनेत्रा वहिनींची देखील याबाबत चर्चा केलेली आहे। मी पुन्हा मंगळवारी किंवा बुधवारी सुनेत्रा वहिनींची भेट घेणार आहे आणि हेच सांगणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विधान परिषदेची जागा सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मागणी केलेले पालकमंत्रीपद शिवसेनेला घ्यावं, ही माझ्या एक्सप्रेस टावरच्या चेंबरमध्ये झालेली चर्चा होती आणि ती राष्ट्रीय अध्यक्षांशी चर्चा करून या दोन्ही नेत्यांना मी सांगेन। परंतु भरतशेठ गोगावले रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजेत हीच शिवसेना म्हणून आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि ती विनंती मी अनेक वेळा माननीय मुख्यमंत्री महोदयांना देखील। रायगडचं पालकमंत्री कुणाला करायचं हा संपूर्ण अधिकार, हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे। माननीय एकनाथजी, सुनेत्रा पवारजी आणि मुख्यमंत्रीजी बसून याबद्दलचा निर्णय करतील, पण रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय लवकरच होईल असं मला दिसत आहे।